आज एक विशेष गोष्ट राज्याच्या मुख्यमंत्र्यांना सांगू इच्छिते, देवेंद्रजी फडणवीस. मलाही तेव्हाच आनंद होईल जेव्हा तुम्ही दिविजाला सुद्धा छात्रों की गुंज मध्ये पाठवाल, कारण दिविजा सुद्धा नीटची एक्झाम देणार आहे असं कळलं. पुण्यातलं वातावरण गेल्या एका आठवड्यात कम्प्लिटली राहुलमय झालंय आणि एकच आवाज अख्ख्या पुण्यात घुमतोय, तो म्हणजे छात्रों की गुंज. नमस्कार, आज आपण पुण्यात आहोत आणि पुण्यातल्या इथल्या महिला आहेत काही आपण बघतोय त्या खूपच खुश दिसतात. त्यांना कसं वाटतं, आपण त्यांना विचारूया कसं वाटतं तुम्हाला, तुम्ही आता जॉईन होणार आहेत त्यांना? नाही, आम्ही खुश ह्यासाठी आहोत की पुण्यातलं वातावरण गेल्या एका आठवड्यात कम्प्लिटली राहुलमय झालंय आणि एकच आवाज अख्ख्या पुण्यात घुमतोय, तो म्हणजे छात्रों की गुंज. आणि आम्ही मैत्रिणींच्या स्वागतासाठी, आमच्या बहिणींच्या स्वागतासाठी पुण्यात सज्ज आहोत. आणि सगळ्या मैत्रिणींना सांगू इच्छिते की संध्याकाळी 5 वाजता तुम्ही AISMSच्या ग्राउंडवरती पोहोचा आणि मनसोक्त राहुल गांधींची गप्पा मारा आणि आपल्या हक्काचा आवाज बुलंद करा. काय आणखीन काय संदेश द्याल तुम्ही ह्याच्या व्यतिरिक्त, की त्या तर येणारच आहे, तुम्ही संदेश दिला म्हणजे येणारच आहेत त्या, पण पुढे आणखीन काय तुम्ही त्यांच्याशी संवाद साधा? महाराष्ट्र हा रणरागिणीसाठी ओळखला जातो. महाराष्ट्रातली प्रत्येक कन्या निडर आहे, प्रत्येक महाराष्ट्रीयन निडर आहे. आणि आपण कुठे ना कुठे बघत आहोत की भाजपा सरकार, देवेंद्र फडणवीस असतील, ABVP असतील, प्रत्येक मुलींना, विद्यार्थ्यांना धमकवण्याचा प्रयत्न करतात. आपण बरेचसे पराक्रम त्यांचे पाहिलेत. पण राहुलजींचा नारा आहे की डरो मत, आणि त्या डरो मतच्या नाऱ्यालाच अनुसरून मी पण मुलींना हे सांगेन की हा प्रत्येक संकटावर मात करून आज आपल्याला आपला कार्यक्रम सक्सेसफुल करून दाखवायचा आहे. कारण आपण आपल्या हक्कासाठी नाही लढणार तर कोण लढणार? सुरुवात ही आपल्या घरापासून झाली पाहिजे. आपण म्हणतो की शिवाजी जन्माला यावा, पण मी म्हणेन की तो आपल्या घरात. आणि प्रत्येक जिजाऊचं, सावित्रीमाईंचं आणि फातिमा शेखचं स्वप्न साकार करण्यासाठी आज पुण्यामध्ये आपल्याला सगळ्यांना एकत्र भेटायचं आहे, आपला आवाज बुलंद करायचा आहे. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट की जर आपल्याला आपलं फ्युचर सिक्युअर करायचं असेल तर आपल्याला आपल्या शिक्षणाच्या हक्कासाठी लढावं लागेल. आणि आज एक विशेष गोष्ट राज्याच्या मुख्यमंत्र्यांना सांगू इच्छिते, देवेंद्रजी फडणवीस. तुम्ही म्हणालात की आम्ही सरसकट सगळ्या मुलींशी संवाद साधला तर मला आनंद झाला असता. मलाही तेव्हाच आनंद होईल जेव्हा तुम्ही दिविजाला सुद्धा छात्रों की गुंज मध्ये पाठवाल, कारण दिविजा सुद्धा नीटची एक्झाम देणार आहे असं कळलं. तर तिचं भविष्य सिक्युअर करण्याचं काम सुद्धा काँग्रेस पक्ष करेल, राहुल गांधी करतील. तर आम्ही दिविजाची वाट पाहतोय आणि हा मेसेज आज मुख्यमंत्र्यांना सुद्धा देऊ इच्छितो. तुम्ही काय सांगाल? मी इतकंच सांगेन की पुणे हे विद्येचं माहेरघर आहे. पुण्याला एक सांस्कृतिक आणि ऐतिहासिक पार्श्वभूमी आहे. छत्रपती शिवाजी महाराजांची सुरुवात देखील राजमाता जिजाऊ साहेबांनी इथून केलेली होती स्वराज्याची. आणि सावित्रीबाई फुलेंच्या शिक्षणाची मुहूर्तमेढ सुद्धा याच पुण्यामधून रोवली गेली होती 1848ला पहिली मुलींची शाळा स्थापन करून. तर आज पुण्यासारख्या ठिकाणी राहुल गांधी येत आहेत, मुलींशी संवाद साधू इच्छित आहेत. संपूर्ण तमाम महाराष्ट्रातल्या मुली आज त्यांच्याशी संवाद साधण्यासाठी येत आहेत. काल रात्री आपण बघितलं असेल की COP तर ABVPच्या मुलांनी आमच्या युवक काँग्रेसच्या बंधुवत सहकाऱ्यांवरती किंवा आमच्या बहिणींवरती त्यांनी हल्ला चढवला. विनाकारण ह्या गोष्टी ते करू पाहतायत. मला आदरणीय देवेंद्रजी फडणवीस यांना हे सांगायचं आहे की असले केविलवाणे प्रकार नका करू, असला रडीचा डाव तुम्ही खेळू नका. तुम्हालाही एक मुलगी आहे आणि आम्हाला असं कळतं की ती सुद्धा नीटची परीक्षा देऊ पाहते, तर तुम्ही सुद्धा तिला इकडे पाठवा राहुलजींशी संवाद साधण्यासाठी. काँग्रेस पक्ष तिचंही फ्युचर सिक्युअर करेल, हेच मला या निमित्तानं सांगायचं. आणि तुम्ही कितीही केविलवाणे प्रयत्न केले तरी सावित्रीच्या लेकींचा आवाज पुण्यात तर घुमणारच आहे, परंतु संपूर्ण देश सुद्धा आज पुण्याच्या माध्यमातून या सावित्रीच्या लेकींचा आवाज ऐकणार आहे. आणि हा कार्यक्रम आम्ही निश्चित स्वरूपानं चांगल्या पद्धतीनं करू आणि यशस्वी करू, हेच मला या निमित्तानं सांगायचं आहे. धन्यवाद. तुम्ही काय सांगाल आजच्या कार्यक्रमाबद्दल आणि देवेंद्र फडणवीस काय आव्हान कराल? खरं तर मी देवेंद्र फडणवीस यांना काहीच आव्हान करू इच्छित नाही, पण मी आजच्या महिलांना नक्कीच आव्हान करणार आहे. आपण बघतोय की समाजामध्ये आजपर्यंत जेही परिवर्तन झाले त्यामध्ये स्त्रीचा महत्त्वपूर्ण वाटा होता. आणि आजचा दिवस हा फार ऐतिहासिक आहे, कारण आज एका नवीन परिवर्तनाला सुरुवात होणार आहे. आणि या नवीन परिवर्तनाला दिशा देण्यासाठी प्रत्येक महिला आज उपस्थित राहणार आहे. काल ABVPच्या BJPच्या गुंडांनी तुम्ही बघितलं की कशा पद्धतीने एका स्त्रीवर दडपशाही केली, एका मुलीवर दडपशाही केली, जी अतिशय चुकीची होती. त्याचा निषेध आम्ही सगळ्यांनी केला आणि आम्ही त्याला तसं उत्तरही दिलं. पण सोबतच तुम्ही जर स्त्रीचं एवढं गुणगान गाताय तर तिचा रिस्पेक्ट तुम्ही आदर करायला शिकायला पाहिजे. आणि देवेंद्र फडणवीसांना मला एवढंच सांगायचं या माध्यमातून, कितीही प्रयत्न करा, काही त्यातनं साध्य होणार नाही, कारण की राहुलजींनी लोकांच्या मनावर राज्य केलेलं आहे. त्यामुळे जास्तीत जास्त संख्येने महिला येणार आहे त्या कार्यक्रमाला, कारण की ही भूमी सावित्रीची आहे, जिजाऊची आहे, अहिल्याची आहे, रमाईची आहे. आणि याच्यामधली स्त्री ही कणखर आहे आणि बंडखोर आहे. बंडखोर विचारांच्या प्रत्येक स्त्रिया तिथे येणार आहेत आणि एका नवीन परिवर्तनाला सुरुवात होणार आहे. आजचा कार्यक्रम 100% खूप मोठ्या प्रमाणात यशस्वी होणार आहेत, कारण की राहुलजींनी प्रत्येक सामान्याचं मन जिंकलेलं आहे. आणि जी लोक मनावर राज्य करतात ना, किती प्रयत्न केले तरी त्यांचं अस्तित्व कधीच पुसून टाकता येत नाही.